नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि छान जाऊ देत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण संध्याकाळी दिवस माळवल्यानंतर म्हणजे तिन्ही सांजेला अशी कोणती कामं असतात की जी आपण कामं करायची नसतात याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलसुद्धा प्रेस करा, म्हणजे अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे तिन्ही सांजेला संध्याकाळी आपण जेव्हा दिवे लावतो ती वेळ, यावेळी झोपू नये, कारण लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. उगाचच अंथरुणावर पलंगावर लोळत पडू नये. त्यानंतर सूर्यास्ताच्या वेळी कधीही रडू नये, कारण अकाली मृत्यूचा धोका वाढतो. आता तुम्ही म्हणाल की घरामध्ये छोटी मुले आहेत, ती तर रडतात. आता लहान मुलं रडतात, त्यांना ती समज नसते, परंतु मोठ्या व्यक्तींनी रडू नये. त्यानंतर तिन्ही सांजेला दही कोणालाही देऊ नका, कारण दही हे शुक्राचं कारक मानलं जातं आणि त्यातल्या त्यात शुक्रग्रहाबद्दल जर बोलायचं झालं तर शुक्रग्रह धन, वैभव, समृद्धी यांचा प्रदाता मानला जातो. त्यामुळे या वेळेला जर आपण दही कोणाला दिलं तर आपल्याला धनहानी होऊ शकते. त्यामुळे संध्याकाळी कुणालाही दही देऊ नका. शुक्र आणि चंद्र हे दोन्ही सोबत राहणारे ग्रह आहेत, त्यामुळे त्यांच्याशी संबंधित ज्या खाण्याच्या गोष्टी आहेत, जसं की दही, दूध, तूप, पांढऱ्या रंगाच्या वस्तू, मग त्यामध्ये तांदूळ असेल किंवा इतर अशा कोणत्याही पांढऱ्या वस्तू असतील, त्या कुणाला देऊ नये. चांदीसुद्धा पांढऱ्या रंगाची असते, त्यामुळे चांदीच्या वस्तू संध्याकाळच्या वेळेला कुणालाही देऊ नये. बघा, शेजार धर्म आहे. कधी कधी आपल्यालाही गरज पडते की शेजारी काहीतरी मागण्याची. डाळ, मीठ, पीठ, साखर असं कधीतरी मागावं लागतं शेजाऱ्यांकडे, किंवा त्यांनाही गरज पडते, तेही आपल्याकडं कधी कधी असं मागायला येतात. शेजार धर्म आहे तो पण आपण करायचा असतो, परंतु मी सांगितलेल्या या गोष्टी कधीही कुणाला देऊ नका, तेवढी काळजी घ्या. आता यानंतरची खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. एकदा दिवस मावळला, तिन्ही सांजा झाल्या की मिठाला कधीही मीठ असं म्हणू नये. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की मिठाला मीठ नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? तर सांगते, मिठाला संध्याकाळनंतर मीठ न म्हणता गोड असं म्हणायचं आहे. आपल्याकडे बघा, वडीलधारी मंडळी, मोठी माणसं अजूनही मिठाला कधीही मीठ म्हणत नाही, गोड किंवा साखर असंच म्हणतात. माझ्या माहेरीसुद्धा सर्वजण म्हणजे माझे आई, वडील, भाऊ सर्वच मंडळी मिठाला संध्याकाळी कधीही मीठ म्हणत नाही, गोड असंच म्हणतात. त्यामुळे मलाही अगदी लहानपणापासून माहीत आहे, ही जी संस्काराची शिदोरी आहे, हे बाळकडू आहे, हे मला माझ्या आईवडिलांकडूनच मिळालेलं आहे आणि आता मी हे सर्व माझ्या मुलांना सांगत आहे. त्यामुळे माझ्या मुलांनासुद्धा माहीत आहे की मिठाला संध्याकाळी मीठ न म्हणता गोड म्हणायचं असतं. तुमच्याकडे किंवा तुम्ही मिठाला संध्याकाळी काय म्हणता हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर असो, संध्याकाळची जी वेळ असते 6 नंतरची, ती आपल्या घरात माता लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपल्या जीवनात कोणताही खारटपणा येऊ नये, माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरात आनंदी आनंद राहावा, सर्व काही गोडच गोड राहावं, म्हणून संध्याकाळी मिठाला मीठ न म्हणता गोड असं म्हणावं. तर अशा प्रकारे संध्याकाळी मिठाला मीठ न म्हणता गोड म्हणायचं आहे आणि या सर्वच गोष्टी आपल्याला पुढच्या पिढीलासुद्धा शिकवायच्या आहे, म्हणजे सांगायच्या आहेत. त्यानंतर संध्याकाळी जेवण करू नये आणि झोपूसुद्धा नये. काहींना संध्याकाळच्या वेळेला भूक लागते, तर त्यांनी सूर्यास्त होण्या अगोदर लवकर जेवून घ्या किंवा सूर्यास्तानंतर 1 ते 1.5 तासांनी जेवण करा. अशा प्रकारे सूर्यास्ताच्या अगोदर किंवा सूर्यास्त झाल्यानंतर काही तासांनी तुम्ही खाऊ शकता, पण अगदी सूर्यास्ताच्या वेळेला कधीही जेवण करू नये किंवा काही खाऊ नये.
त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला कुणालाही कर्ज देऊ नका. संध्याकाळच्या वेळेला जो व्यक्ती कर्ज देतो किंवा घेतो अशा दोन्ही व्यक्ती जीवनात कधीही यशस्वी होत नाही. त्या नेहमी दुःखी राहतात. हे नेहमी लक्षात ठेवा. जो व्यक्ती संध्याकाळच्या वेळेला झुकतो त्याचं नशीबसुद्धा झुकतं. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला कुणाला कर्ज देऊ नका आणि कुणाचं घेऊसुद्धा नका. त्यानंतर संध्याकाळी घरामध्ये कधीही झाडून घेऊ नका. संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीची घरात येण्याची वेळ असते. तुम्हाला जर संध्याकाळी झाडून घेण्याची सवय असेल तर तुम्ही थोडं अगोदरच म्हणजे अगदी 5 वाजताच झाडून घ्या, पण संध्याकाळी चुकूनही आपलं घर झाडून घेऊ नका. संध्याकाळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि या वेळेत आपण जर झाडून घेतलं तर माता लक्ष्मी देवीला झाडून काढून दिलं असा याचा अर्थ होतो. त्यामुळे असं करू नका. त्यानंतर संध्याकाळी नखं काढणं, केस कापणं अशी कामं करू नका. अशा सवयी जर तुमच्या घरामध्ये असतील तर त्या बंद करण्याचा प्रयत्न करा. बघा, बऱ्याच वेळेला आपण बघतोसुद्धा काही जणांना सवय असते रिकामे बसले की नखं कुरतडत बसतात. तर बघा, ज्योतिषशास्त्रानुसार ही सवय अतिशय अशुभ आहे. अतिशय अशुभ मानली जाते. त्या घराची कधीही प्रगती होत नाही. नखं काढण्यासाठी नेल कटर असतं, त्याचा वापर करावा, परंतु तोंडाने किंवा दाताने कधीच नखं कुरतडत बसू नये. ही सवय जर कुणाला असेल तर कृपा करून आजच ती सवय सोडून द्या. त्यानंतर संध्याकाळी पायाची अडी टाकून बसू नये आणि पाय हलवतसुद्धा बसू नये. पायाची अडी म्हणजे बघा, बऱ्याच जणांना सवय असते, बसले की पाय असे एकावर एक टाकून बसतात. खुर्चीवर बसले की असेच पायाची आडी टाकून बसतात. सोफ्यावर बसले किंवा कुठेही बसले, काही काम करत असतील किंवा रिकामे बसलेले असतील, पायाची अडी घालून सतत ते पाय हलवत असतात. त्यामुळे असे पाय एकमेकांवर टाकून बसू नये आणि पाय हलवूसुद्धा नाही. ही सवयसुद्धा अतिशय अशुभ मानली जाते. त्यानंतर एकदा संध्याकाळ झाली की तिन्ही सांजा झाल्या की दिवस मावळला म्हणजे आपण तुळशीला दिवा लावतो. हा दिवा लांबूनच लावायचा असतो. तुळशीला स्पर्श करू नये. तुळशीला हातसुद्धा लावायचा नाही. तसं संध्याकाळी कोणत्याही झाडालासुद्धा हात लावू नये, त्याला स्पर्श करू नये. यालाही एक विज्ञान आहे. रात्रीच्या वेळेला झाडं कार्बन डायऑक्साईड सोडत असतात आणि ऑक्सिजन घेत असतात. आणि ज्योतिषशास्त्र काय सांगतं ते बघू. ज्योतिषशास्त्रानुसार रात्रीच्या वेळेला झाडं ही झोपलेली असतात. त्यांची पानं फुलं तोडून त्यांना त्रास देऊ नये. त्यामुळे संध्याकाळनंतर कोणत्याही झाडाची पानं, फुलं, फळं तोडू नका. त्या झाडाला हातसुद्धा लावू नका. त्यानंतर संध्याकाळी घरामध्ये नेहमी प्रकाश ठेवा. घरामध्ये कधी अंधार ठेवू नये. लक्ष्मी देवीला प्रकाश आवडतो, लख उजेड आवडतो आणि आपल्या घरामध्ये प्रकाश असेल तरच लक्ष्मी देवी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. याच कारणामुळे संध्याकाळी प्रत्येक घराघरामध्ये देवासमोर दिवा लावला जातो. त्यानंतर संध्याकाळी आपल्या घराचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे म्हणजे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो दरवाजा बंद ठेवू नका. दिवसभर जरी दरवाजा बंद असेल परंतु संध्याकाळी लक्ष्मी घरात येण्याची जी वेळ असते त्यावेळेला म्हणजे 6 ते 7:30 या वेळेमध्ये आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो उघडाच ठेवा. संध्याकाळी जर दरवाजा बंद असेल तर लक्ष्मी देवीला घरात येण्यापासून तुम्ही अडवता असा त्याचा अर्थ निघतो. त्यामुळे संध्याकाळी घराचा दरवाजा नेहमी उघडा ठेवा म्हणजे लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. मोठमोठ्या शहरामध्ये असा दरवाजा उघडा ठेवता येत नाही. त्याला पर्याय म्हणून तुम्ही जो सेफ्टी दरवाजा आहे तो तुम्ही बंद करून घ्या आणि आतील दरवाजा जो आहे तो उघडा ठेवा. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही दरवाजा जो आहे तो उघडा ठेवा म्हणजे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल. त्यानंतर संध्याकाळी घरामध्ये TV चालू ठेवू नका. साधारण संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्ये TV चालू ठेवू नका. इतरही कुठले मोठ्याने आवाज किंवा कर्कश आवाज या वेळेला घरामध्ये येता कामा नये याची काळजी घ्या. TVमध्ये घरातील भांडणं, मोठमोठ्याने रडणं, अंत्यसंस्कार ह्या सर्व गोष्टी TVवर जर चालू असतील तर त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या घरामध्ये होत असतात. त्यामुळे संध्याकाळी TV चालू ठेवू नका.
त्यानंतर कपाटामध्ये, पर्समध्ये फाटलेल्या नोटा ठेवू नका. त्याचप्रमाणे घरातील कुलस्त्रीने वर्षभरातील सण, वार, व्रत, वैकल्य जरूर करा. आपले कुलाचार हे कुलस्त्रीने करायचे असतात आणि घराच्या समृद्धीसाठी हे नक्कीच चांगलं असतं. काही कारणांमुळे कुलस्त्रीला जरी नाही करता आलं तरी घरातील इतर व्यक्तीसुद्धा हे करू शकतात. तर चला, आज मी तुम्हाला जी माहिती सांगितली ह्या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. शेजारील बेलसुद्धा प्रेस करा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.